ओम नमो नारायणाय. आपण ऐकत आहोत सद्गुरू श्री शंकर महाराजांच्या कथा. डॉक्टर धनेश्वर हे महाराजांचे उच्च कोटीतला पारमार्थिक अधिकार असलेले भक्त होते. ते एक सिद्ध योगी होते. त्यांचे वडील रामचंद्र धनेश्वरही महाराजांचे भक्त होते. डॉक्टर धनेश्वरांचे पणजोबा रावजी बुवा एक सिद्ध पुरुष होते. ते जेव्हा पूजेला बसत तेव्हा त्यांची पत्नी समईत तेल आणि वाती घालायची. रावजीबुवांच्या मंत्रपठनाने त्या 5ही वाती आपोआप प्रज्वलित व्हायच्या. डॉक्टर धनेश्वरांना हा सिद्धकुळाचा वारसा लाभला होता. डॉक्टर धनेश्वर अगदी ताणे असताना प्रवासात त्यांना एका झाडाखाली टोपलीत निजवले होते. इतर माणसे दुसऱ्या झाडाखाली जेवत होती. तेव्हा बाळाच्या तोंडावर येणारे ऊन एका नागाने त्याच्या फण्याच्या छत्रसावलीने अडवले होते. म्हणूनच त्यांचे नाव नागनाथ, नागेश असे ठेवले होते. मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेजमधून ते MBBS झाले. पितृतुल्य कडेकर वैद्यांनी त्यांना आयुर्वेदाचेही ज्ञान दिले होते. डॉक्टरांचे रोगनिदान आणि औषधयोजना अचूक असे. अगदी लहानपणापासून त्यांना अंतःप्रेरणेचा अनुभव येत होता. ही त्यांची ईश्वरी देणगी होती. आपली MDची संधी नाकारून नगरला सर्वसामान्य औषध देणारा एक साधा डॉक्टर म्हणून त्यांनी आपला व्यवसाय निवडला. शिक्षण संपवून नगरला घरी परत जाताना दौंड स्टेशन मास्तरांच्या आग्रहावरून ते त्यांच्या घरी राहिले. तिथे महाराजांची त्यांची पहिली भेट झाली. खरं तर डॉक्टर शाळेत असताना फकीराच्या वेशात महाराज जवळजवळ 1 महिनाभर डॉक्टर धनेश्वरांना भेटत होते आणि मारुतीरायाचे दर्शन घडवून रामकाठी नावाची सिद्धीही महाराजांनी त्यांना दिली होती. दौंडच्या भेटीत महाराजांनी ती पूर्वीची आठवण डॉक्टरांना करून दिली. त्या भेटीत महाराजांनी डॉक्टरांना शरीराच्या सूक्ष्म केंद्रांच्या कार्याचं ज्ञान दिलं आणि दिव्यदृष्टीही दिली. क्वचित एखाद्या अवघड प्रसंगी डॉक्टर त्या सिद्धीचा वापर करायचे. त्या भेटीत वेश असावा बावळा परी अंतरी नाना कळा असा महाराजांचा प्रत्यय डॉक्टरांना आला. महाराजांनी डॉक्टरांना नगरला दवाखाना थाटून दिला. उद्घाटन करताना महाराज म्हणाले, डॉक्टर, हा धंदा नाही, ती जनता जनार्दनाची सेवा आहे. गरीब श्रीमंत हा भेद ठेवू नको. द्रव्याचा लोभ धरू नकोस. परिग्रहाची वृत्तीही नको. व्यवसायाबद्दलचा महाराजांचा हा मंत्र डॉक्टरांनी आयुष्यभर पाळला. डॉक्टरकी हे एक व्रत म्हणून त्यांनी स्वीकारले. ते आचरणात आणले. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत संसाराची फारच हेळसांड झाली. तरीही त्यांनी द्रव्यसंचय कधीही केला नाही. त्यांना नाडी परीक्षा उत्तम होती. पुढे डॉक्टरांचा संसार थाटला. नगरच्या आयुर्वेद महाविद्यालयात अनेक वर्षे ते विद्यादानाचे कामही करत होते. समाजालाच परमेश्वर मानून दीनदुबळ्यांची, व्याधीपीडितांची मनापासून निस्वार्थ निरालस सेवा डॉक्टरांनी आयुष्यभर केली. डॉक्टरांचा पहिला मुलगा गेला तेव्हा महाराज म्हणाले, खिन्न होऊ नकोस, तुला 14 मुले होतील. नंतर दुसरा मुलगा गेला तर महाराज म्हणाले, मुलगा गेला हरकत नाही, चल आपण सत्यनारायण करू. तेव्हा रामचंद्र धनेश्वर डॉक्टरांचे वडील महाराजांना म्हणाले, महाराज, अरिष्टाचं निवारण करायचं सोडून हे काय बोलतच? तर महाराज पुटपुटले, अरे हे निवारणच चाललंय. डॉक्टर धनेश्वरांनी मात्र गुरु आज्ञाप्रमाण मानून सत्यनारायणाची पूजा आरती केली. प्रसाद देताना महाराज म्हणाले, खा.
आता तुला होणारा मुलगा जगेल. भरल्या डोळ्यांनी डॉक्टरांनी प्रसाद खाल्ला. त्यानंतर डॉक्टरांना मुलगा झाला. तेव्हा महाराज म्हणाले, "डॉक्टर, या मुलाचं नशीब खडतर आहे, पण गुरुकृपेने ते अडथळे सौम्य होतील. याला दत्ता म्हणून हाक मार." डॉक्टर महाराजांचे लाडके होते, पण आपल्या भक्ताच्या प्रारब्ध कर्मात महाराज सहसा बदल करत नसत. त्या कर्मफळाने त्याच्या आध्यात्मिक वाटचालीत अडथळा निर्माण होऊ नये याची मात्र ते काळजी घेत. आज आपण इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत.